रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास काय करावे? नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस चौधरी, ॲग्रोनॉमिस्ट, नमो बायो प्लॅन. आता आपण जळगाव जिल्ह्यातील शिंगाडी या गावामध्ये आहोत. आता जो आपण प्लॉटमध्ये उभा आहे तो प्लॉट साधारणतः 50 दिवसाचा आहे आणि आता 7 ते 8 दिवसापासून वातावरण असं आहे, ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाश हा भरपूर कमी प्रमाणात आपल्या पिकांना भेटलेला आहे आणि त्यामुळे काय होत असते, वातावरण थंड असल्यामुळे, पावसाळ्यामुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो. तर रस शोषक किडीचा संख्या वाढल्यामुळे त्यामुळे काय होत असते, CMV या रोगाचा प्रसार होत असतो. CMV या रोगाचा अडकाव करण्यासाठी आपण कीटकनाशक व नीम ऑइल याचा 5 ते 7 दिवसांच्या गॅपने स्प्रे करायचा आहे आणि एकच इन्सेक्टिसाईड सतत न वापरता आलटून पालटून आपण त्याची फवारणी करायची आहे. कारण एकच इन्सेक्टिसाईड सतत वापरल्यामुळे रेजिस्टन्स तयार होतात आणि ते रेजिस्टन्स तयार झाले तर त्यांचा अडकाव करणं आपल्याला खूप कठीण जातं. म्हणून एकच इन्सेक्टिसाईड हे परत न वापरता आलटून पालटून वापरायचे आहे. नमस्कार.